तर जसं की मी व्लॉग्समध्ये सांगितलं मागच्या की मी कृषी प्रदर्शनला आले होते. सो या व्लॉग्समध्ये तुम्हाला फुल डिटेल्स भेटेल त्याबद्दल की कसं होतं आणि काय काय. तर फर्स्ट आपल्याला एक तिकीट घ्यावे लागते जे जस्ट 10 रुपीज कॉस्ट करतं. तुम्ही जेव्हा तिकीट घेता तेव्हा तुम्हाला एंट्री भेटते. हे बघा असं तिकीट भेटतं. त्यानंतर आम्ही एंट्री केली आणि एंट्रीलाच खूप मस्त सीन होता, तुम्ही पाहू शकता. सगळेजण असे रेड कार्पेटवाली फिलिंग आली खरं तरी. आणि खूप गर्दी देखील झाली होती. जेव्हा आत गेलो ना तेव्हा म्हणजे स्टार्टिंगपासूनच इतके वेगवेगळे प्रोडक्ट्स, इतके वेगवेगळे टेक्निक्स आणि एकदम न्यू टेक्निक्स इथं त्यांनी इन्व्हॉल्व केली होती. आणि इथं किती छान डिझाईन केली होती, तुम्ही पाहू शकता. हे नेमकं एंट्रन्सलाच होतं, खूप मस्त. आणि त्यानंतर एक आदर्श शहरचे जे एकदम बेस्ट मॉडेल होतं ते इथं त्यांनी प्रेझेंट केलं होतं, तुम्ही पाहू शकता. एक इतके बारीकीने काम केलं होतं की कोण म्हणूच नाही शकत हे खोटं शहर आहे. एकदम मिनी पण रिअल शहर होतं, पाहू शकता तुम्ही. खूप मस्त, एकदम असं रिअलच वाटत होतं. तुम्ही नक्की भेट द्या या, ॲटलिस्ट या मॉडेलसाठी तर मी इन्सिस्ट करेन, नक्कीच भेट द्या. त्यानंतर आम्ही खूप म्हणजे असं एकदम भारी गाड्या भेटल्या होती वॅगनॉर. आणि भरपूर इथं सेफ देखील होतील. पण गाड्यासोबतच इथं ट्रॅक्टर्स वगैरे, टू व्हीलर्स, इलेक्ट्रिक, पेट्रोलवाल्या सगळ्या अवेलेबल होत्या. इथं ही एक बघा व्हेन्यू होती आणि त्याच्या साईडलाच इथं एक ऑरा म्हणून होती. ती तर इतकी लॅविश दिसत होती, मला तर घेऊ वाटत होतं खरंच. त्यानंतर इथं एकदम आठवण आली मला लहानपणीची. तुम्ही पाहू शकता या गोळ्या आपण लहानपणी खायचो, त्यातली मी एक घेतली. ही बघा इतकी टेस्टी आणि लहानपणीची आठवणच आली एकदम. बुक्स पण होत्या इतक्या मस्त, इतक्या छान छान ऑथर्सच्या बुक्स, बासच. आणि ही एक जशी कापडी चप्पल आम्ही पाहिली, म्हणजे न्यूज तर पॅटर्न पाहिला होता आम्ही. मशीन्स आहेत इथं जे काही आपल्याला शेतीसाठी उपयोगी आहे आणि एक न्यू टेक्नॉलॉजीची शेती करायची असेल तर इथे यायचं. तर हा सेक्शन होता घ्यायचा. इथनं पुढं सेक्शन सुरू झाला म्हणजे खायचं. तुम्ही पाहू शकता इतकी गर्दी. आम्हाला तर खरं नंबर यायला खूप वेळ लागला. खूप वेगवेगळ्या प्रकारचे, इतके म्हणजे मल्टिपल प्रकारचे खायला यांनी ठेवलं होतं. पाहू शकता इथं खूप डोसा सेंटर आहे, बटर पावभाजी म्हणा, धपाटे. आणि इतके हायजेनिक, इतकी स्वच्छतेची काळजी घेतली होती की कोणी जाऊ शकतं. तुम्ही जर नक्कीच एकदा विजिट करा, मी म्हणेन माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि त्यानंतर इथं भाषण वगैरे चालू होतं, इथं एंड झालं. आणि त्यानंतरच इथं एक मोटिवेशनल काहीतरी चालू होतं, शेतकऱ्यांनी कसं ग्रो करावं. त्याने एकदम अशी मोटिवेशनल स्पीच आणि विथ त्यांची हेल्प ते सांगणार होते. परत बाहेर इथं स्प्रिंकल आणि ड्रिप इरिगेशनचे एक मस्त एक्झाम्पल दिलं होतं, मला तर खूप भारी वाटलं बघून. त्याच साईडला इथे एक छोटीशी नर्सरी देखील होती, इतके छान छान फुलं वगैरे ग्रो केलेली होती. मला तर खरंच एक आनंद वाटत होता. सो हा माझा एक्सपिरियन्स होता. सो परत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी.